नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी हिरवी मिरची घालून कारल्याची भाजी बनवणार आहे. अगदी चणचणीत, खायला तर खूप चविष्ट लागते हे कारल्याची भाजी. चला बनवूया. इथं मी पाव किलो कारले घेतला आहे. याचे गोल काप करून घ्यायचे आहेत. उभे पण करू शकता तुम्ही, मी तर गोलच करत आहे. आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी याला मीठ वगैरे काय लावणार नाही. इथं 10-12 मिरची घेतला आहे हिरवी, आणि लसूण पाकळ्या 10-12. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालून. आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. तेल गरम झाल्यावर हे सर्व कारले बारीक चिरलेले ना फ्राय करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. याचा कडूपणा जातो तेलात फ्राय केल्यानंतर. यातल्या बिया वगैरे काढला आहे. एक 4 मिनिट याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलातच. काही काही ठिका काही काही ठिकाणी मीठ लावून ठेवतात चिरल्या चिरल्या. मी तर मीठ नाही लावले, मी तेलातच फ्राय करत आहे. कडूपणा जातो. परत आणि ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे फोडणी द्यायचं आहे. कारले छान फ्राय झाले आहेत. तर जिरे मोहरी टाकली आहे. तडतडल्यानंतर आपल्याला हिरवं वाटण केलं होतं, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीचं, हे सर्व आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे. बारीक चिरलेले टोमॅटो याला पण शिजवून घ्यायचं आहे तेलातच. त्याला पण 2 ते 3 मिनिट तेलात चांगलं मऊ होऊ जेपर्यंत ताट झाकून घ्यायचं आहे वाफवून. टमाट्याला इथं छान फ्राय झाले आहे टमाटे पण. यामध्ये फ्राय केलेले कारले टाकून घ्यायचे आहेत, बारीक केलेले काप. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून यात टाकत आहे पाणी. एक 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता तुम्ही. मी 3 चमचे टाकला आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. चवीपुरतं मीठ, इथं मी अर्धा चमचा टाकला आहे मीठ. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी साखर आणि गुळाचा काही वापर करणार नाही. काय कोणी कोणी गूळ टाकतो, साखर टाकते, मी तर काही टाकले नाही. तर आपण ताट झाकून एक 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घेऊया याला वाफवून. बघा इथं छान झाली आहे कारल्याची भाजी आणि शिजली पण आहे. बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.